नमस्कार मंडळी. नेहमीची अंड्याची भाजी खाऊन कंटाळला असाल किंवा तीच ती अंड्याची भुर्जी किंवा अंड्याचं ऑमलेट खाऊन जर तुम्हाला बोर झाला असेल, तर ही वेगळ्या स्टाईलची अंड्याची करी एकदा नक्की ट्राय करा. तर त्यासाठी इथं मी 4 अंडी घेतलेली आहेत. तुम्ही किती लोकांसाठी करताय त्याप्रमाणे तुम्ही अंडी घेऊ शकतात. तर 4 अंडी इथं एका बाउलमध्ये फोडून घेतली आहेत. त्यामध्ये फक्त मीठ घालते आणि एकदा मिक्स करून घ्यायचं. छान असं फेटून घ्यायचं. छान असा फ्रॉदी आपलं हे मिक्सचर तयार व्हायला हवं. आता याला मी एका साईडला ठेवून देते. इथं मी एक मोठा कुकर घेतलाय कारण ह्यासोबत मी भातसुद्धा लावणार होते. भात नसेल लावायचा तर नुसतीच अंडी आपण तुम्ही शिजवून घेऊ शकतात. एका कुकरच्या डब्यात मी भात लावला आणि एका ह्याच्यामध्ये अंड्याचं जे मिश्रण आहे ते ओतलं आणि ते ओतण्याआधी ना मी त्याला तेल लावलं होतं जसं की तुम्ही पाहिलंत. म्हणजे आपण नंतरनं ती पटकन निघण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. तर सगळ्यात खाली भाताचा डबा आणि वरती अंड्याचा असं लावलंय आणि कुकरचं झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आता आपला कुकर होतोय तोपर्यंत इथे आपण वाटण्याची पण तयारी करून घेऊयात. खूप सोपं आहे हे सुद्धा बनवायला. तर इथे मी 2 कांदे उभे पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतलेले आहेत. ते तेलामध्ये घालायचे आणि हलकेसे परतून घ्यायचे. खूप काळे करायचे नाहीत. कोथिंबिरीच्या काड्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 टोमॅटो असा मोठा चिरून घातला. लसूण आणि थोड्याशा काजू पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हे वाटण आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे. खूप जास्त डार्क करायचं नाही. हलकासा त्याचा कच्चेपणा जायला हवा म्हणजे त्याचं एक क्रीमी टेक्स्चर येतं. तर हे वाटण संपूर्णपणे बघा मी भाजून घेतलंय. त्याला थंड करायचं आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. 1 चमचा फ्रेश क्रीम घालायची आणि एकदम असं बारीक हे वाटण तयार करून घ्यायचं. तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय घातली तरीही चालेल. वाटण होत होतं तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या. कुकरची वाफ पण जिरली आणि मस्त असे आपली इथं अंडी उकडलेली आहेत. आणि याला आता आपण काय करायचं पीसमध्ये कट करून घ्यायचंय. जितके मोठे तुम्हाला हवेत तसे करून घ्या. मी पनीरच्या टाईपमध्ये इथं पीस करून घेतलेले आहेत त्याचे आणि जे आता वाटण आहे ते आपल्याला हलकंसं तेलावरती परतून घ्यायचे. तर आज मी इथे स्वादपूर्ण मसाले यांचा शाही गरम मसाला आणि काळा मसाला वापरणार आहे. गरम मसाला इथं मी अर्धा चमचा घालते आणि काळा मसाला जो आहे तो 1 मसाल्यांचं चमचा. पॅकेट उघडल्यास इतका मस्त सुगंध दरवळतो. खूप छान मसाले आहेत यांचे. मी 2-3 भाज्या बनवून दाखवलेल्या आहेत. खूप छान टेस्ट येते याने भाजीला. तर तुम्हालाही ऑर्डर करायचे असतील ना तर मी स्क्रीनवर नंबर देते. तिथून तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क करा किंवा कॅप्शनमध्ये डिटेल्स देते. वाटण छान असं परतून झालंय. आता या वाटणाला ना खूप जास्त तेल सुटत नाही बरं का, कारण का आपण यामध्ये काजू आणि क्रीम घातली आहे त्यामुळे. मस्त असं परतून झालं की गरजेनुसार पाणी घालायचं. जितका रस्सा तुम्हाला हवा आहे घट्ट पातळ त्या अंदाजाने तुम्ही घालू शकता. झाकण ठेवून एक 5 मिनिटं याला उकळ फुटू द्यायची. त्यानंतरनं आपण अंड्याचे जे पीस करून घेतलेले होते ते यामध्ये ॲड करायचे आणि चवीनुसार मीठ. आधी लक्षात ठेवायचं आपण अंडी उकडताना पण मीठ घातले त्याच्यामुळे. फक्त ग्रेव्ही पुरतंच इथं मीठ वापरायचं. एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून एक 10 मिनिटं तरी हे मस्त असं अंडी ह्या ग्रेव्हीमध्ये शिजवून द्यायचे. म्हणजे छान सगळा मसाल्यांचा फ्लेवर आपल्या त्या अंड्याच्या पीसमध्ये सुद्धा येतो. स्वादपूर्ण मसाल्यामुळे ना या भाजीला एकदम मस्त अशी शाही टेस्ट येते. तर ह्यांचे मसाले ना घरपोच डिलिव्हरी सुद्धा आहे ऑल ओव्हर इंडिया. फ्री शिपिंग आहे. त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्की ऑर्डर करा माझ्या सांगण्यावरून. खूप छान आहे यांचे प्रोडक्ट्स. तर मस्त अशी इथं आपली अंड्याची करी किंवा अंड्याची ग्रेव्हीची भाजी बनवून तयार आहे.